सर्व शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। सरकारकडून सर्व शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेबद्दलची ही सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि बँक खाते पाहिलं तर काही हजार रुपयांचा हप्ता जमा झालेला दिसतो। किती मोठा दिलासा मिळतो ना। होय, अशीच एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो। पण नक्की कधी जमा होईल, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, हप्ता चेक कसा करायचा आणि काहींचं नाव यादीतून का कट होतंय, या सर्व प्रश्नांचं उत्तर आज आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण मध्येच स्किप केलं तर कदाचित तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि पुढे काय काय करायचंय हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही। व्हिडिओ सुरू करण्याआधी एवढीच विनंती करतो, चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या धार्मिक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय लवकरात लवकर कमेंटमध्ये टाईप करून सांगा। आणि हो, तुमचे जे काही शेतकरी वर्ग मित्र असतील, म्हणजे जे की तुमचे नातेवाईक मित्रपरिवार असेल, त्यांना हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। भारतीय शेतकऱ्यांच्या कष्टाला खरं तर किंमतच नाही। पाऊस, दुष्काळ, कर्ज, खत, बियाणे अशा शेकडो समस्यांची झुंज देऊनही आपल्यासाठी अन्न उगवणारा शेतकरी नेहमी संघर्षात असतो। म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली। या योजनेने शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये सरकारकडून मिळतात आणि 6,000 रुपये राज्य सरकारकडून मिळतात। म्हणजे PM किसान प्लस नमो शेतकरी महासन्मान मिळून पूर्ण 12,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। यामुळे शेतकऱ्यांना खत, औषध, बियाणं किंवा घरगुती खर्च भागवण्यासाठी थोडासा हा दिलासा मिळत असतो। आता सगळ्यात मोठा प्रश्न, 7वा हप्ता कधी मिळणार? अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी कृषी विभागाच्या माहितीनुसार सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। सरकार दरवर्षी ठराविक अंतराने हप्ते वितरित करते। बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असलेल्या शेतकऱ्यांना थेट लाभ स्वीकारता येतो। मागच्या वेळेस जून-जुलैमध्ये 6वा हप्ता मिळाला होता, त्यामुळे पुढील 7वा हप्ता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान येण्याची शक्यता प्रबळ आहे। हा हप्ता 2,000 रुपये राज्य सरकारकडून आणि 2,000 रुपये केंद्र सरकारकडून अशा रूपात मिळाला असतो। बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार येतात, आमचं नाव यादीत आहे तरी पैसे खात्यात नाही आले। त्यामुळे 7वा हप्ता मिळण्यासाठी काही गोष्टी नीट तपासणं आवश्यक आहे। आधार कार्ड आणि बँकेचे खाते लिंक असणे आवश्यक आहे। ही KYC पूर्ण झालेली असावी। बँक खातं NPCI मॅपिंग म्हणजे जोडलेले असलं पाहिजे। कागदपत्रामध्ये नाव जुळलेलं पाहिजे। उदाहरणार्थ बँक खातं, आधार कार्ड, जमीन नोंद। जर यापैकी एखादी गोष्ट अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर हप्ता हा अडकू शकतो। हप्ता कसा तपासायचा या संदर्भात तुम्हाला लिंकसुद्धा मिळू शकते। PM किसान पोर्टल ही किंवा महा ॲग्रिकल्चर पोर्टल ही गव्हर्नमेंटची वेबसाईट गुगल किंवा क्रोमवर जाऊन उघडा। तिथं बेनिफिशरी स्टेटस किंवा हप्ता तपासण्याचा पर्याय क्लिक करा। तिथे तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट नंबर टाका। तुमचं नाव यादीत आहे का आणि शेवटचा हप्ता जमा झाला आहे का ते तिथे तुम्हाला दिसेल। त्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात आणि तालुका कृषी कार्यालयात सुद्धा तुम्हाला माहिती घेता येते। 7व्या हप्त्याचे फायदे काय आहेत ते बघा। शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करता येईल, खत, औषध, मजुरी यांसाठी मदत होईल, घरगुती लहान खर्च भागवता येईल, कर्जाच्या व्याजासाठी थोडा आधार मिळेल। सोबत काही शेतकऱ्यांना हप्ता का मिळत नाही, त्यांची चुकीची माहिती दिल्यामुळे, जमिनीवर बरोबर नोंद नसल्यामुळे, बँक खाते निष्क्रिय असणे किंवा KYC नसल्यामुळे किंवा या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच अडचणी असू शकतात। ते डिपेंड करतात तुम्ही काय, तुमचं काम कसं आहे त्यावर तुमच्या काय अडचणी आहेत त्यानुसार। राज्य सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, शेतकऱ्याला कधीही पैशाची कमतरता जाणवू नये म्हणून ही योजना राबवली जात आहे। पुढे आणखीन काही नवीन योजना आणि या संदर्भात नवीन सूचना येत असतील। अशाच माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो